मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी रेणुका तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी भन्नाट भरली कारली मसाला। तर कारलं म्हटलं की त्याच्यासाठी जुन्या लोकांनी म्हण लावलेली आहे, कारलं ते तुम्ही तुपात तळा किंवा साखरेत मळा, ते कडूच। तशीच म्हण काही लोकांसाठीही लागते, पण असो, आपल्याला लोकांसाठी नाही तर ती कारल्यासाठी लावायची। तर कारलं हे आपण कशाही पद्धतीने केले तरी ते थोडेफार कडू लागतेच, पण तुम्ही अशा पद्धतीने एक वेळा बनवून बघा, तर तुम्हाला 99% कारली ही अजिबातच कडू लागणार नाही। तर अशा पद्धतीने आपण कारल्याचे वरचे साल काढून घेतले आणि आता मागचे पुढचे देठ काढून घेऊया आणि मध्ये अशा पद्धतीने चाकूने आपल्याला कट लावून घ्यायचा आहे। मध्यभागी कट लावला म्हणजे आपल्याला छान असा त्यामध्ये मसाला भरता येतो। तर कारल्याची जर बी जास्तीचे जाडसर वगैरे असली तर ती व्यवस्थित अशी चाकूने आपल्याला काढून घ्यायची, म्हणजे जो कारल्याचा मधला भाग असतो तो पोकळ होतो आणि त्यामध्ये भरपूर असा मसाला हा भरता येतो। किंवा जास्तीची जाड बी असली तर ती शिजतही नाही किंवा खातानाही टस्सर लागते, म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला सर्व कारलीची बी काढून घ्यायची। तर बघू शकतात मी वरून सर्व कारले वरचे साल काढून आणि मधले त्याचे बी काढून घेतलेले आहेत। तर आता आपण स्वच्छ पाण्यामध्ये आधी व्यवस्थित कारली मस्त धुवून घ्यायची, म्हणजे त्याचे जे कडवटपणा असतो ते व्यवस्थित असा निघून जातो आणि कारली ही व्यवस्थित अशी स्वच्छही होतात। तर थोडी आपल्याला चोळून धुवायची, म्हणजे छान असे त्याचे जे कडवट पाणी असते तर ते निघून जाते। तर आता मी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतले, त्यात मी अर्धा चमचा मीठ आणि थोडे चिमूटभर हळद घातली। तर आता आपल्याला हळद मिठाच्या पाण्यामध्ये 15 मिनिटभर हे कारले शिजवून घ्यायचे। जर तुमच्याजवळ वेळ असला तर तुम्ही ही कारली 3 ते 4 तासासाठी मीठ हळद लावून सुकी ठेवू शकतात, पण आपल्याला जर लगेच बनवायची असली तर अशा पद्धतीने आपण मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आणि अशा पद्धतीने शिजवून घेतल्यानंतर कारली ही वातडही होत नाही आणि खातानाही चवीला मस्तच अशी लागतात। तर आता आपण भरली कारली करताना आपल्याला कांद्याचा जरा जास्तीचा वापर करायचा आहे। तर इथे मी पाव किलो कारल्यांसाठी 4 मोठ्या पद्धतीने कांदे घेतलेले आहेत। तर कांद्याचे आपल्याला वरचे साल काढून मस्त असे लांबसर कट करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला जे आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला हे कांदे छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे। तर त्याच पद्धतीने आपल्याला असे लांब लांब पातळसर कट करून घेतले की छान असे लवकर परतले जातात। तर आपण आता आधी तवा गरम करून त्यावरती एक छोटी वाटी भरून मी इथे शेंगदाणे घेतले। शेंगदाणे आपल्याला मस्त असे परतून घ्यायचे, भाजलेले शेंगदाणे असले की छान असे वाटण चविष्ट तयार होते। तर आपण आता हे शेंगदाणे छान असे भाजून घेतले। तर आता आपल्याला ह्याच गरम तव्यावरती लगेचच छान असे कांदेही भाजून घ्यायचे। तर तिकडे आपल्याला कारलेही 15 मिनिटभर मस्त असे शिजून तयार होत आहे, तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊया, म्हणजे आपला वेळही वाया जात नाही। तर अशा पद्धतीने मस्त आपण त्याच गरम तव्यावरती छान असे हे कांदे भाजून घेणार आहोत। तर कांदे आपल्याला जास्तीचे काळवट न होता मस्त असा थोडा कांद्यांचा रंग ब्राऊन झाला किंवा मस्त असे कांदे थोडे मऊ पडायला लागले की लगेच आपल्याला हे कांदे समजायचे की आपला मस्त असे कांदे हे भाजून तयार झालेले आहेत। तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही कांदे छान असे मस्त ब्राऊन रंगाचे होईपर्यंतच भाजून घेतले आणि आपल्याला आता हे कांदे चाळणमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे जे एक्स्ट्राचे तेल असतं ना तेही यातले निघून जाते आणि भाजीलाही जास्तीचे तेल जात नाही। तर अशा पद्धतीने किंवा आपण तेल हे जास्तीचे असले तर वाटणही जास्तीचे ओलसर होते आणि भरतानाही व्यवस्थित होत नाही। तर आता आपण कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची याचे मस्त असे वाटण तयार करून घेणार आहोत। याचे वाटण तयार केले म्हणजे खमंग अशी छान मस्त फोडणी तयार होते आणि आपले वाटणही मस्त असे चविष्ट तयार होते। तर पाणी न घालता आपल्याला हे दरदरीत वाटण घालून घ्यायचे। तर इथे मी काही खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। तर हे खोबरा मी न भाजता कच्चच खोबरं अशा पद्धतीने याचे दरदरीत मस्त असे वाटण करून घ्यायचे। तर त्याच खोबऱ्यामध्ये आपण आता भाजून घेतलेले शेंगदाणे मस्त असे जाड भरडसर आपल्याला वाटून घ्यायचे। तर जास्तीचे बारीक न करता भरडसर करायचे, कारण आपण आता पुन्हा कांदेही मिक्सरला वाटण करणार आहोत। तर म्हणजे
व्यवस्थित हे सर्व खोबरं, शेंगदाणे आणि कांदे समप्रमाणामध्ये छान असे वाटले जातात. तर बघू शकता आपले मस्त असे वाटण तयार झालेले आहे. तर आपण ज्या तव्यावरती कांदे भाजून घेतलेले होते त्यात थोडे तेल होते. पुन्हा आपल्याला थोडे त्यामध्ये तेल घालून घ्यायचे आणि आपण आता जे वाटण तयार केलेले आहे ते यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यातच आपल्याला 1 चमचा जिरे घालून जिरे छान फुलायला आले की त्यातच आपण जो आता कोथिंबीर, अद्रक, लसूणचा ठेचा तयार करून घेतलेला होता तो आपल्याला ह्या तेलामध्ये छान असा मिनिटभर परतून घ्यायचा आहे. म्हणजे त्यातला लसणाचा कच्चा वास असतो तो निघून जातो. तर अशा पद्धतीने आपण आता त्याच ठेच्यामध्ये जे वाटण तयार केलेले आहे खोबरं, शेंगदाणे आणि कांद्याचं तेही आपल्याला ह्या तव्यावरती घालून घ्यायचे आणि तेही आपल्याला मस्त असे मिनिटभर मध्यम आचेवरती मस्त असे परतून घ्यायचे. तर तुम्हाला जर इथे तेल कमी वाटत असेल तर थोडेफार वरून तुम्ही तेल घालू शकतात. तर इथे मी 1 चमचा गरम मसाला, चिमूटभर हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा आपल्या साठवणीतला काळा मसाला, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ घालून घेतले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये आपल्याला थोडा गुळही घालून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी मस्त कोथिंबीर घालून हा सर्व मसाला व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर मसाले घातल्यानंतर आपल्याला गॅस यावरती आता बंद करून द्यायचा आहे. तर आता आपण हा थोडा कोमट मसाला करून घ्यायचा आणि जे कारली आपण शिजवून घेतलेली आहेत हळद मिठाच्या पाण्यामध्ये त्यामध्ये आपल्याला मावेल तेवढा मस्त असा दाबून घट्टसर एवढा मसाला भरून घ्यायचा आहे. म्हणजे कारली ही चवीलाही अप्रतिम लागतात आणि कारल्यांचा कडवटपणाही निघून जातो आणि आमचूर पावडर आणि गुळ घातल्यामुळे मस्त याची आंबट गोड छान अशी चवही लागते. तर आता सर्व कारली व्यवस्थित भरून घेतल्यानंतर आपण मस्त असे पॅनवरती अतिशय थोडे तेल घालून मस्त असे शालो फ्राय करून घेणार आहोत. तर आता मी एक आपण मसाल्याचे भाग वरती करून खालचा भाग खाली करून आणि अशा पद्धतीने आपण आता छान ही कारली मंद आचेवरती मस्त अशी शिजवून घेणार आहोत. तर मिनिटभर ही छान कारल्याची एक बाजू शिजवली गेली की दुसरी बाजू आपल्याला अशा पद्धतीने पलटून घ्यायची. तर आधीच जर आपण मसाल्याचा भाग खाली केला तर तो मसाला हा जास्तीचा परतला जातो किंवा जळतोही. तर अशा पद्धतीने आपण पुन्हा हे मिनिटभर आपल्याला दुसरी साईडही शेकून घ्यायची. तर बघू शकतात अतिशय आपले कारलेही आधीच छान शिजवलेले होते किंवा आपला मसालाही आपण तव्यावर आधीच परतून घेतलेला आहे म्हणून आपल्याला ही प्रोसिजर करताना जास्तीची वेळ लागत नाही. तर आता जो आपला एक्स्ट्राचा मसाला उरलेला आहे तो आपण आता त्या तेलामध्ये थोडा पॅनमध्ये घालून घ्यायचा आणि अतिशय अर्धा मिनिटभरच आपल्याला मस्त असा त्या तेलात परतवून घ्यायचा. तर बघू शकतात अतिशय झटपट असा मस्त आपली भरली मसाला कारली छान अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही ही वरण भातासोबतही खाऊ शकता. तर अशा पद्धतीची मसाला कारली तुम्हीही नक्कीच बनवून बघा. मम्मीज फूड अँड किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.